So welcome students, you are welcome to change the voice. पुन्हा एकदा आपलं चेंज द व्हॉइसमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा व्हॉइस. आज आपण बघणार आहे की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा व्हॉइस. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात. एक वर्बल क्वेश्चन, ज्याला येस नो क्वेश्चन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आर दे प्लेइंग क्रिकेट, विल यू ओपन द डोअर, कॅन दे स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ही कुणाची उदाहरणे आहेत तर वर्बल क्वेश्चनची उदाहरणे आहेत. आणि दुसरा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्हमध्ये WH क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू डू हिअर, why are they opening the window, what did you eat, when did you start your job, when did you start your work. ही उदाहरणं WH प्रश्नाची आहेत आणि हीच उदाहरणं आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघणार आहोत. आता मला तुम्हाला सांगायचं की सर्वप्रथम आपण व्हर्बल क्वेश्चन बघणार आहे. आपण व्हर्बल क्वेश्चन. सो व्हॉट इज व्हर्बल क्वेश्चन हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. व्हर्बल क्वेश्चन, व्हॉट इज अ व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय तर ज्या क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बनं होते. बघा, ज्या क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बनं होते, त्यापुढं सब्जेक्ट येतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. म्हणजेच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की याचा फॉर्म्युला आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचा. ॲक्टिव्ह व्हॉइस पहिला हेल्पिंग वर्ब असेल, हेल्पिंग वर्ब, मग असेल सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट असेल. शेवटी मात्र क्वेश्चन मार्क येणार आहे. फॉर एक्झाम्पल, आर यू स्पीकिंग इंग्लिश, कॅन दे ड्रिंक कॉफी, कॅन युअर फादर ड्राईव्ह अ कार, हॅव यू सीन माय नोटबुक एनिवेअर. बघा, डू दे प्ले क्रिकेट एव्हरी डे, डू दे प्ले क्रिकेट एव्हरी डे. ही काही आपली हेल्पिंग वर्बची उदाहरणं आहेत. मग ज्या म्हणजे व्हर्बल क्वेश्चनची उदाहरणं आहेत. आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की व्हर्बल क्वेश्चन काय असतो, त्यामध्ये सब्जेक्ट कुठं असतो, व्हर्ब कुठं असतो, ऑब्जेक्ट कुठं असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघूया, त्यामध्ये आपण प्रथम बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या दोन्ही बाबतीत बघूया आपण. मी एक एक्झाम्पल देतोय. हे एक्झाम्पल ऑब्विसली सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, कारण त्याची सुरुवात डू डज न होते ते सिंपल प्रेझेंट, डिड न सुरुवात झाली तर ते सिंपल पास्ट. बघूया. डू दे प्ले क्रिकेट. आधी सोपं उदाहरण बघूया आपण. डू दे प्ले क्रिकेट याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. या वाक्यामध्ये हा हेल्पिंग वर्ब आहे HV, हा सब्जेक्ट आहे, तर हा प्ले मेन वर्ब आहे MV, मेन वर्ब, आणि हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट. आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की याच्या पूर्वी शिकलोय आपण, जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल, जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल तर ते डू डज काढून टाकायचं, त्या जागी एमिजार वापरायचं. काय करायचं, डू डज काढून टाका, एमिजार वापरा. मग एम वापरायचा, इज वापरायचा का काय वापरायचा. हा ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला येईल, तो सब्जेक्ट बनेल त्या सब्जेक्ट प्रमाणे. म्हणजेच क्रिकेट हा सिंग्युलर आहे, सिंग्युलर, तो सब्जेक्ट होईल इथं आल्यानंतर. क्रिकेट बघूया आपण. बघा, क्रिकेट हा सुरुवातीला न घेता आपल्याला काय करायला लागेल, त्यासाठी आपल्याला इज क्रिकेट असतं का काय असतं तर इज असतं. क्रिकेट इज म्हणून इज ने सुरुवात करा. इज नंतर ऑब्जेक्ट, तो सब्जेक्ट होईल इथं. इज क्रिकेट
पुढं काय घ्यायचंय? इज क्रिकेट प्लेड, प्लेचा थर्ड फॉर्म प्लेड. इज क्रिकेट प्लेड बाय. दे हा सब्जेक्ट आहे, तो बायच्या पुढे गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट होईल, म्हणजे देचा देम होईल. बाय देम म्हणजे सोपा भाग आहे. काय झाला? इज क्रिकेट प्लेड बाय देम. डूच्या ठिकाणी आपण इज लिहिलं कारण क्रिकेट आहे. इज क्रिकेट प्लेड बाय देम उलट यायचंय. इज क्रिकेट प्लेड बाय देम. माझ्यामध्ये तुम्हाला कळलं असेल. दुसरं उदाहरण बघा. सेकंड एक्झाम्पल विल सी. आता डजचं एक्झाम्पल बघूया आपण. डज बघा. सेकंड एक्झाम्पल डज. डज सीता राइट अ लेटर. राइट अ लेटर. सो वेर इज द ऑब्जेक्ट? डज हा हेल्पिंग वर्ब आहे, सीता सब्जेक्ट आहे, राइट वर्ब आहे, मेन वर्ब अँड इट इज ऑब्जेक्ट. इट इज अन ऑब्जेक्ट. सुरुवात करा. अ लेटर सिंग्युलर आहे त्यामुळे डज साठी इज घ्या. इज लेटर असतं. डज डू डज काढून तिथं एमिजार वापरायचं आहे, आपलं ठरलेलं आहे. मग इज कुठून आला इज? तर यासाठी येतो. इज अ लेटर. इज अ लेटरच्या पुढे काय घ्यायचं आहे? थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. इज नंतर लेटर लिहिला, थर्ड फॉर्म रिटर्न. राईटचा थर्ड फॉर्म काय आहे? रिटर्न. पीपी दॅट इज रिटर्न बाय सीता. काय झालं आन्सर मग आपलं? इज डज साठी घेतलं. अ लेटर रिटर्न बाय सीता. दॅट सिम्पल. आणखीन एक उदाहरण बघूया आपण. बघा. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड माय लँग्वेज? डू यू अंडरस्टँड माय लँग्वेज? ठरल्याप्रमाणे ऑब्जेक्ट कोण आहे आपला? माय लँग्वेज ऑब्जेक्ट आहे, तो सिंग्युलर आहे त्यामुळे डू साठी काय घेणार आहे तुम्ही? इज घेणार आहे. डूच्या ठिकाणी आपण इज घेतला कारण तर याच्याप्रमाणे. मग काय केलं? इज माय लँग्वेज थर्ड फॉर्म अंडरस्टँड, अंडरस्टूड, स्टँडचा स्टूड करायचा. म्हणजेच काय झाला? इज माय लँग्वेज अंडरस्टूड बाय यू. इज माय लँग्वेज अंडरस्टूड बाय यू. म्हणजेच डूचा काय केला आपण? डज केला. अंडरस्टँडचा काय केला? अंडरस्टूड केला, थर्ड फॉर्म घेतला आपण. आणि यू हा बायच्या पुढे गेल्यामुळे तो ऑब्जेक्ट झाला. म्हणजे अशा प्रकारे किती डू डज डीडची किती वाक्य घ्या, हजारो वाक्य घेऊन तुम्ही याचा सराव करू शकता. आणि सरावच फक्त तुम्हाला ग्रामरमध्ये परफेक्ट बनवू शकतो. सरावाशिवाय काही एक दोन वाक्यामुळे आपल्याला समजेल हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला यासाठी भरपूर वाक्यांचा सराव करणं गरजेचं आहे. बघा थोडक्यात काय तर आपण शिकलो की जर का वाक्यामध्ये बघा काय म्हणतोय बघा, जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल तर तो सिंपल प्रेझेंट असतो. ह्याला काढा आणि त्या ठिकाणी काय करा? एम, इज, आर यापैकी सुरुवातीला घ्यायचं आहे. पण ते कोणानुसार? तो ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असणारा ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यामुळे सब्जेक्ट होतो त्यानुसार. जर अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर अनेकवचनी घ्या. तशा प्रकारचं उदाहरण पाहिलेलं नाही आपण. एक उदाहरण बघूया. बघा डज शी काय म्हणते बघा, डज शी ड्रॉज. ड्रॉज करता येईल का आपल्याला? नाही, कारण डज आल्यामुळे ड्रॉज यस लावणं चुकीच होईल. डज शी ड्रॉज असं म्हणता येणार नाही. ड्रॉ यस प्रत्यय निघून जाईल. डज शी ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. ब्युटिफुल पिक्चर्स. आता कळेल की ब्युटिफुल पिक्चर्स हा जो ऑब्जेक्ट आहे तो प्लुरल फॉर्म मध्ये, अनेक वचनामध्ये तो सुरुवातीला आल्यानंतर काय होईल? तो सब्जेक्ट म्हणून येईल. मग आता तो अनेक वचने असल्यामुळे डजच्या ठिकाणी काय करायचं? एम इज आर घ्यायचंय. मग ब्युटिफुल पिक्चर्स एम असतं, ब्युटिफुल पिक्चर्स इज असतं का ब्युटिफुल पिक्चर्स आर असतं? तर बरोबर आहे. अनेक वचनी असेल तर इथं अनेक वचनी प्लुरल फॉर्म असतो इथं पण. म्हणजे आर आपल्याला काय वापरणं गरजेचं आहे? ए आर ई आर.
आर न सुरुवात करा डचच्या ठिकाणी. आर च्या नंतर हा ऑब्जेक्ट सुरुवातीला सब्जेक्ट येईल. आर ब्युटिफुल ब्युटिफुल पिक्चर्स. पुढे बोला. आर ब्युटिफुल पिक्चर्स. थर्ड फॉर्म ड्रॉ ड्रीव ड्रॉन. ड्रॉन DRAWN ड्रॉ ड्रीव ड्रॉन. बाय बाय इथं सब्जेक्ट आहे सी. बायच्या पुढं बाय प्रिपोजिशन आहे, पुढे गेल्यानंतर ऑब्जेक्ट होईल. म्हणजे काय झालं बाय हर. बाय हर क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही. म्हणजे आन्सर झालं आर ब्युटिफुल पिक्चर्स ड्रॉन बाय हर. गॉट इट. तर यानंतर आपण सिंपल पास्ट टेन्स बघूया. काय बघूया आपण? सिंपल पास्ट टेन्स. बघा जर वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल व्हर्बल क्वेश्चन मध्ये तर काय होईल? सिंपल पास्ट टेन्स असेल तर तिथं डीड येतं. काय येतं? जर क्वेश्चनची सुरुवात डीड न झाली असेल तर ते सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतं. डोक्यात आहे काय? जर वाक्याची सुरुवात डीड न होत असेल तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्येच असतं. त्यामुळे काय करायचं आहे बघा. डीड साठी आपण काय करणार आहे? डीड साठी वॉज किंवा वर ह्या दोन पैकी एका हेल्पिंग वर्बचा वापर करणार आहे. बघा जसं की बघूया आपण मगाशी केल्याप्रमाणेच करायचं. डू डचच्या ठिकाणी आपण एमिजार ठेवला. आता डीडच्या ठिकाणी डीड काढून वॉज वेअर ठेवायचंय. अतिशय साधा भाग आहे. जसं की बघा डीड डीड ही काय म्हणते बघा. डीड ही सिंग. डीड ही सिंग अ सॉन्ग. त्याने गीत गायले का. त्याने गीत गायले का. डीड हेल्पिंग वर्ब आहे, ही सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे काय करा. डीड साठी वॉज वेअर घ्या. मग अ सॉन्ग न सुरुवात म्हणजे सॉन्ग सब्जेक्ट होणार आहे. अ सॉन्ग वॉज असतं, सॉन्ग वेअर नाही, म्हणून वॉज न सुरुवात करा. डीडच्या ठिकाणी वॉज वापरा. वॉज वॉज अ सॉन्ग. वॉज अ सॉन्ग. थर्ड फॉर्म संग. बाय हिचा ऑब्जेक्ट काय होणार? बाय हिम. बाय हिम क्वेश्चन मार्क. सो आन्सर इज was a song sung by him. So next sentence. Did they बघा did they paint the walls. Did they paint the walls. The walls ऑब्जेक्ट आहे. ऑब्विसली तुम्हाला डीडच्या ठिकाणी काय करायला लागेल? वॉल्स अनेक वचन आहे, प्लुरल आहे, त्यामुळं डीडच्या ठिकाणी काय घ्यायचंय? वेअर घ्यायचंय. म्हणजे सुरुवात वर न करा. WRE वरच्या पुढं ऑब्जेक्ट. हा इथं सब्जेक्ट होईल. वर द वॉल्स. वॉल्स. थर्ड फॉर्म पेंटेड. PAINTED पेंटेड. बाय देम क्वेश्चन मार्क. म्हणजेच काय झालं आपलं? वॉचच्या ठिकाणी आपण वेअर घेतलं. वेअर द वॉल्स पेंटेड बाय देम. साधा सोपा भाग आहे, यात काही अवघड नाहीये. समजा हे वाक्य नकारार्थी असेल तर करणार काय? जर वाक्य नकारार्थी असेल तर काय करणार? म्हणजे क्वेश्चन तुमचा व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह असेल तर काय करणार? साधा भाग आहे. मग नेमका तो नॉट कुठं वापरायचा बघूया आपण. डीड सतीश. डीड सतीश not help us yesterday. YSTRDAY. सतीशनं काल आपली मदत केली नाही का. बघा म्हणजेच काय करायला लागेल? डीड साठी आपल्याला काय करायला? वॉज वेअर. पण इथं अस ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट होताना वी होईल. म्हणजे वी वर असतं. म्हणजे सुरुवात वर न करा. डीड साठी वर. वर वी सब्जेक्ट होईल. वर वी नॉट हेल्प्ड. HELPED हेल्प्ड yesterday बाय. सतीश मध्ये चेंज होणार नाही का? सतीश ऑब्जेक्ट मध्ये आणि सब्जेक्ट मध्ये प्रॉपर नाउन हे तसंच राहतं. कॉमन नाउन हे तसंच राहतं. देर इज नो चेंज. वर वी नॉट हेल्प्ड yesterday by Satish or by Satish yesterday. Were we not helped by Satish yesterday? So we can write like this also. काय होणार?
वर वी नॉट हेल्प्ड yesterday बाय सतीश क्वेश्चन मार्क. माझ्या मते यांचा सराव केला तर तुम्हाला अडचण नसावी. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टच्या इंट्रॉगेटिव्हचा चेंज व्हॉइस कसा करायचा पाहिला. आता आपण बघूया कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. फॉर एक्झाम्पल, आर दे प्लेइंग क्रिकेट. आपण कंटिन्युअस टेन्स बघतोय. आपण कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आधी एक उदाहरण बघूया आणि त्यानुसार जाऊया आपण. बघा, आर दे सिंगिंग अ सॉन्ग. आर दे सिंगिंग अ सॉन्ग. कंटिन्युअस टेन्स आहे. मग कंटिन्युअस प्रेझेंट असू देत नाही तर कंटिन्युअस पास्ट. कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट या दोन टेन्सचा वापर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केला जातो, कंटिन्युअस फ्युचरचा नाही. मग हा कंटिन्युअस प्रेझेंट आहे. जर वाक्याच्या सुरुवातीला एमिझार आलं, यापैकी काही येऊन पुढे जर आयएनजी प्रत्यय असेल तर त्याला म्हणायचं कंटिन्युअस प्रेझेंट, आणि वॉज वेअर आलं तर त्याला म्हणायचं कंटिन्युअस पास्ट किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतात. आता काय उत्तर होईल मग आपलं? ठरल्याप्रमाणे हा भाग सोपा आहे, काही अडचण नाही. द ऑब्जेक्ट कोण आहे आपला? अ सॉन्ग आहे. अ सॉन्ग हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर हा सिंग्युलर आहे, त्यामुळे सिंग्युलर वर्ब पाहिजे. मग हे वर्ब सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर आर हे प्लुरल वर्ब आहे. त्याचं सिंग्युलर काय झालं? हे कोणाचा? इज आहे. म्हणजे अ सॉन्ग इज असतं, म्हणून आरच्या ठिकाणी तुम्ही इज घ्या. इज अ सॉन्ग. इज अ सॉन्ग कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग वापरायचा. आणि थर्ड फॉर्म करायचा. इज अ सॉन्ग बिंग थर्ड फॉर्म संग बाय. देची द्वितीया देम. म्हणजेच काय झालं? इज अ सॉन्ग बिंग संग बाय देम. काय डाऊट नाही. आणखीन एक उदाहरण बघा. इज ही ड्रायव्हिंग अ कार फॉर अस. तो आपल्याकरता गाडी चालवत आहे का याचा अर्थ. आता मला सांगा, ऑब्जेक्ट कोण आहे? तर अ कार आहे. अ कार सिंग्युलर आहे, त्यामुळे इजचा इजच राहील. इज मध्ये बदल करू नका. इज नंतर ऑब्जेक्ट घ्या. इज अ कार नंतर चालू काळ आहे, त्यामुळे बिंग घ्या. इज अ कार बिंग. मग थर्ड फॉर्म घ्यायचा, आयएनजीचा थर्ड फॉर्म काय? DRIVEN. ड्रिवन बाय. पण फॉर अस बाय. हिची ऑब्जेक्ट काय होणार? हिचा बाय हिम. काय झालं वाक्य आपलं मग? इज अ कार बिंग ड्रिवन फॉर अस बाय हिम. इज अ कार बिंग ड्रिवन फॉर अस बाय हिम. आणखीन एक उदाहरण बघूया आपण आता. बघा, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा भाग लक्षात येईल तुमच्या. आता बघा, दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट, आर दे. बघा, आर दे क्लिनिंग धिस एरिया. सो धिस एरिया इज ऑब्जेक्ट. तो सिंग्युलर आहे, म्हणजे इजचा काय होईल? म्हणजे आरचा काय होईल? इज होईल. इज का घेतला? इथं आर दे दे आहे, दे आर. पण इथं धिस एरिया इज म्हणून इज न सुरुवात करा. इज धिस एरिया बिंग क्लीनड बाय देम. काय झालं आन्सर? मग इजच्या पुढे ऑब्जेक्ट घ्या, धिस एरिया. इज धिस एरिया. नेक्स्ट बिंग घ्या. का बिंग घ्यायचा? बिकॉज कंटिन्युअस टेन्स. थर्ड फॉर्म आयएनजीचा थर्ड फॉर्म असतो इथं. बिंग क्लीनड. इथं बाय, BY बाय.
प्लस देचा ऑब्जेक्ट काय होईल देम, बाय देम. सो दिस इज द आन्सर. म्हणजे ही काही उदाहरणं झाली. म्हणजे सुरुवातीला एम वापरायचा, इज वापरायचा का आर वापरायचा हे कुणावरून ठरतं, तर त्या ऑब्जेक्ट नुसार ठरतं. आणखीन एक उदाहरण लास्ट बघूया आपण. बघा, इज शी हेल्पिंग मी, इज शी हेल्पिंग मी हा ऑब्जेक्ट आहे. मी म्हणजे आय असतो सब्जेक्टमध्ये, म्हणजे आय एम असतो. म्हणजे इजच्या ठिकाणी काय घेणार तुम्ही बोला, एम घेणार. एम आय, एम आय बिंग, थर्ड फॉर्म हेल्प्ड, एम आय बिंग हेल्प्ड बाय, शीचं काय होईल बाय हर. काय तर आन्सर मग, एम आय बिंग हेल्प्ड बाय हर, क्वेश्चन मार्क. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिला आपण. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स बघूया आपण. पास्ट कंटिन्युअस टेन्स याची फक्त 2च उदाहरणं अभ्यासणार आहोत. किती, विल स्टडी ओनली 2 एक्झाम्पल्स. हाऊ मेनी, 2 एक्झाम्पल्स. बघा, म्हणजे एक उदाहरण कळलं काय आणि अनेक उदाहरणं कळली काय. इथं फक्त काय येणार, वॉज वेअर असेल. मग वॉज असा पण उच्चार करतात, पण आपण तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण वॉजच म्हणूया. वॉज मदर रीडिंग अ न्यूजपेपर. सो हियर अ न्यूजपेपर इज अन ऑब्जेक्ट. तो सिंग्युलर आहे, त्यामुळे वॉजचा वॉजच राहील, बदल होणार नाही. मगाप्रमाणेच असणार, काय बदल नाही. याच्या पूर्वीची वाक्य कशी करायचो आपण त्याप्रमाणेच आहेत, काही वेगळं नाही. वॉजचा वॉजच ठेवा. वॉज नंतर ऑब्जेक्ट, इथं सब्जेक्ट होईल. वॉज अ न्यूजपेपर बिंग वापरा, कारण कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बिंग वापरायचा. लक्षात आलं पाहिजे, कंटिन्युअस टेन्स असेल तर बिंग प्लस V3. रीडचा थर्ड फॉर्म रेड, स्पेलिंग तेच रीडचंच. म्हणजे वॉज अ न्यूजपेपर बिंग रेड बाय मदर. आणि यातलं लास्ट एक्झाम्पल आहे वर द बर्ड्स कॅचिंग, CATCHING कॅचिंग फ्लाईज आणि क्वेश्चन माशा. बघा, वर द बर्ड्स कॅचिंग फ्लाईज इज ऑब्जेक्ट. सो हा प्लुरल मध्ये आहे, त्यामुळे वरचा वरच राहील. सो वर नंतर फ्लाईज कंटिन्युअस टेन्स बिंग, कॅचिंगचा थर्ड फॉर्म कॅच कॉट, CAUGHT. वर फ्लाईज बिंग कॉट बाय द बर्ड्स. दॅट्स सिम्पल, नॉट डिफिकल्ट. हा इझी फॅक्टर आहे, फारसा अवघड आहे अशातला भाग नाही. आता याच्यानंतर आपण बघूया, मोडल व्हर्ब असेल तर काय करायचं. काय बघूया आपण, मोडल व्हर्ब असेल तर त्या वाक्याचा पॅसिव्हाइज कसा करायचा. मोडल व्हर्ब बघा, मोडल व्हर्ब तुम्हाला माहिती आहे. मोडल व्हर्ब, कॅन यू स्पीक इंग्लिश, विल यू ड्राईव्ह अ कार. आता त्याचप्रमाणे कुड मदर कुक फूड वगैरे वगैरे. म्हणजे मोडल व्हर्ब म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हेल्पिंग व्हर्बच्या जागेला मोडल व्हर्ब घ्या ऍक्टिव्हाइज मध्ये. म्हणजे काय झालं, सुरुवातीला असेल की कॅन यू स्पीक अ फॉरिन लँग्वेज, FOREIGN फॉरिन लँग्वेज LANGUAGE. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला सांगायचं आहे की इथं ऑब्जेक्ट सिंग्युलर फॉर्म मध्ये असू देत नाहीतर प्लुरल फॉर्म मध्ये असू देत, मोडल व्हर्ब कधी बदलत नसतो, तो तसाच राहतो. काय सूचना, ऑब्जेक्ट सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो तो तसाच राहतो, बदल होत नाही. वॉज वेअर प्रमाणे ते ऑब्जेक्ट प्रमाणे चालायचं, एम इज आर ऑब्जेक्ट प्रमाणे चालायचं, डू डज
काढून एम इज आर वापरलं, डीड काढून वॉज वेअर वापरलं. आता इथं तसं नाही आहे, हेल्पिंग वर्ब तसंच घ्यायचं. कॅन मगाचाच रूल, कॅन अ फॉरिन लँग्वेज. आता मात्र मगाशी आपण बिंग वापरायचो कंटिन्युअस टेन्स मध्ये, आता बिंग नाही. मोडल वर्ब असेल तर काय घ्यायचं आपलं ठरलेलं आहे, मोडल वर्ब असेल तर बी वापरायचं, बी प्लस V3. मग काय झालं, कॅन अ फॉरिन लँग्वेज बी स्पोकन बाय यू. कॅन अ फॉरिन लँग्वेज बी स्पोकन बाय यू. आणखीन 2 उदाहरणं बघूया, यापेक्षा जास्त करायची गरज नाहीये. मस्ट आय बघा, मस्ट आय ओपन इट नाऊ. आता मला ते उघडलंच पाहिजे का, मस्ट आय ओपन इट नाऊ. वेर इज द ऑब्जेक्ट, मेन व्हर्बला लागून ऑब्जेक्ट असतो, इट हा ऑब्जेक्ट आहे, पण मस्टचा मस्टच राहील. मग काय होईल, वरच्या प्रमाणे मस्ट सुरुवातीला घ्या, चेंज नसतो कारण मोडल वर्ब मध्ये चेंज नसतो, तसंच ठेवायचं. मस्ट नंतर ऑब्जेक्ट तो सब्जेक्ट होईल, मस्ट इट बी. ओपनचा थर्ड फॉर्म ओपनड नाऊ. शेवटी बाय आय ऑब्जेक्ट का होईल, बाय मी. म्हणजे काय झालं, मस्ट इट बी ओपनड नाऊ बाय मी. अँड लास्ट एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल, वुड दे लिसन, LISTEN, लिसन द घोस्ट स्टोरीज, भूताच्या गोष्टी. स्टोरीचं आणि क्वेश्चन वायचा IS होतो, म्हणजे वुड दे लिसन द घोस्ट स्टोरीज. ऑब्जेक्ट कोण आहे, द घोस्ट स्टोरीज. मग वुड मध्ये काय बदल होईल का, नाही, म्हणजे वुडचा वुडच राहील. म्हणजे काय झालं, वुड द घोस्ट स्टोरीज. नंतर बी घेतो आपण, बी थर्ड फॉर्म लिसनचा, लिसनड बाय देचा ऑब्जेक्ट देम, बाय देम. म्हणजे इथं कॅन घ्या, कुड घ्या, शुड, वुड, काही घ्या, भरपूर उदाहरणं घेतली, 2 घेतली उदाहरणं, काय नाही हजारो घेतली, काही तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. आता यानंतरचा पुढचा भाग आहे आपला परफेक्ट टेन्स असेल तर काय करायचं. बघा, परफेक्ट टेन्स असेल तर काय करायचं. जसं आपण पाहिलं की असर्टिव्ह सेंटेन्स असतात, विधानात्मक वाक्य असतात, ती 12 काळापैकी 8 काळामध्ये असतात, तसे ही पण असतात. आता कुठलाही परफेक्ट टेन्स घेताना काय करायचं, फॉर एक्झाम्पल, हॅव यू सीन द सर्कस, विल यू हॅव सीन द सर्कस. म्हणजे तिन्ही टेन्समध्ये आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये करता येईल, किंवा कुड हॅव, वुड हॅव, मे हॅव, माईट हॅव, हा पण परफेक्टचाच भाग आहे. बघूया आपण मग आता. हॅव दे वॉच्ड, थर्ड फॉर्म आहे V3. हॅव दे वॉच्ड द बर्ड्स. आता बघा, हा हेल्पिंग वर्ब आहे. हॅव वापरायचं का हॅज वापरायचं, हे कुणाचं ठरेल, ऑब्जेक्टनुसार. हा ऑब्जेक्ट अनेक वचने प्लुरल आहे, त्यामुळे हॅवचा हॅवच ठेवा. जर सिंग्युलर असता तर हॅज घेतला असता. मग काय झालं, हॅव नंतर ऑब्जेक्ट, हॅव द बर्ड्स, पुढं थर्ड फॉर्म आहे. आता घ्यायचं आहे बीन. आपल्याला माहिती आहे परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्हाइज करताना बीन प्लस V3, बीन वॉच्ड, पहिलाच V3 दिलाय, वॉच्ड बाय देम. नेक्स्ट, हॅज कोमल कॉल्ड अस, क्वेश्चन मार्क. हॅज कोमल कॉल्ड अस. अस इज ऑब्जेक्ट, हा प्लुरल आहे, अस, त्याचा सब्जेक्ट अचा वी होईल. मग वी हॅज नसतं, वी हॅव असतं, म्हणून ह्याच्या जागी काय येईल, हॅव येईल. का हॅव येईल, बिकॉज ऑब्जेक्ट इज प्लुरल, तो सब्जेक्ट प्लुरल आहे. म्हणजे हॅव वी, थर्ड फॉर्म बीन, कॉल्ड,
हॅव वी बीन कॉल्ड बाय कोमल? बाय कोमल क्वेश्चन मार्क. समजा हॅवच्या ऐवजी आपण हॅड घेऊया, आपण परफेक्ट टेन्स घेऊया. आपण परफेक्ट टेन्स हॅड दे प्लेड क्रिकेट? हॅड दे प्लेड क्रिकेट? आपण 30 उदाहरणं घेतोय कारण तुम्हाला हा भाग समजावा म्हणून आपण 30 उदाहरणं घेतोय. म्हणजेच काय झालं, वरच्या प्रमाणात आता हॅडमध्ये बदल होत नसतो, सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो. हे सिंग्युलर आहे, हॅडचा हॅडच राहील, प्लुरल असो किंवा सिंग्युलर. हॅड वरच्या वाक्याप्रमाणेच होणार आहे. हॅड क्रिकेट, ऑब्जेक्ट लगेच येईल. हॅड क्रिकेट नंतर बीन, हॅड क्रिकेट बीन प्लेड बाय, देचा काय झाला देम, बाय देम. हॅडचं आणखीन एक उदाहरण बघा. हॅड किंवा म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स चं आणखीन उदाहरण पाहूया. पास्ट परफेक्ट टेन्सचं उदाहरण बघा. हॅड आय सीन युअर father before this. So where is the object? कोण सांगेल? युअर फादर, कारण मेन व्हर्बला लागून ऑब्जेक्ट असतो युअर फादर. सो हॅडचा हॅडच राहील. मग काय होईल बोला? हॅड युअर फादर लगेच बीन घ्यायचंय, बीन सीन. थर्ड फॉर्म बिफोर दिस, यापूर्वी, या अगोदर, बिफोर दिस. बाय मी. सो गॉट इट. अशा प्रकारे आपण काय केलं, सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल पास्टचा पॅसिव्ह व्हॉइस, प्रेझेंट आणि पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस, मोडल व्हर्बचा पॅसिव्ह व्हॉइस, आणि शेवटी पाहिला आपण परफेक्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्टचा पॅसिव्ह व्हॉइस. आता राहिलाय परफेक्ट फ्युचरचा पॅसिव्ह व्हॉइस. परफेक्ट फ्युचर बघा आता. विल दे हॅव given us something. त्याने आपल्याला काहीतरी दिलेलं असेल का? सो वेर इज द ऑब्जेक्ट? अस किंवा समथिंग, दोन्ही पैकी कुठला तरी एक घ्या. म्हणजे विलचा विलच राहील. विल समथिंग बघा. विल समथिंग हॅव बीन. थर्ड फॉर्म गिव्हचा ऑलरेडी दिला. गिव्हन टू अस. का टू अस वापरावं लागतं आपल्याला? कारण हा दोन ऑब्जेक्ट आहेत, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग त्यामुळे टू अस, बाय देम. म्हणजेच काय झालं आन्सर? विल समथिंग हॅव बीन गिव्हन टू अस बाय देम. आणि याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल बघूया. विल मदर हॅव, नॉट हॅज. मदर हॅज नाही तर विल मदर हॅव. cooked food. So where is the object? Food. त्यामुळे विलचा विलच ठेवा. विल फूड have been cooked. Third form cooked by mother. By the same way could मॉडेल वर्ब घेतोय आपण, परफेक्ट टेन्सचा मॉडेल वर्ब. could father have bought it. ऑब्जेक्ट इट आहे. मग या ठिकाणी काय करणार? ठरल्याप्रमाणे कुड्स मध्ये बदल होणार नाही आहे. कुडचा कुडच ठेवा. कुड इट, नॉट हॅज. कुडचा कुडच कुड इट. हॅव बीन, कुड इट हॅव बीन बॉट. थर्ड फॉर्म आधीच दिलेला आहे, परफेक्ट टेन्स आहे त्यामुळं बॉट
बाय फादर, बाय फादर म्हणजेच काय झालं, कुड इट हॅव बीन बॉट बाय फादर. अशा प्रकारे आपण कुठल्याही मॉडल वर्ब असलेल्या वाक्याचा कुड घ्या, शूड घ्या, माईट घ्या, किती उदाहरणं घेऊ शकता या ठिकाणी. या ठिकाणी माईट घ्या, फॉर एक्झाम्पल माईट फादर हॅव बॉट इट, मग माईट इट हॅव बीन बॉट बाय फादर. माईटच्या ऐवजी शूड घ्या, शूड फादर हॅव बॉट इट, मग काय झालं, शूड इट हॅव बीन बॉट बाय फादर. अशा प्रकारे अनेक उदाहरणं तुम्ही घ्या, वेगळ्या प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब्स वापरा विद्यार्थी मित्र हो, आणि सराव करा. कारण मला माहित आहे, कारण ही रचना जी आहे, हा ग्रामरचा पार्ट जो आहे तो थोडासा वास्ट आहे, पण सराव असेल तर काहीही अशक्य नाही. आशा करतो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका. काही सजेशन्स असतील त्या सजेशनही जरूर द्या. तुमच्या सजेशनचं स्वागत आहे.